तर त्या व्हिडिओमध्ये ना खूप कमी कमेंट अशा होत्या की ज्या म्हणजे सुनांना सासूंचा पण त्रास होत असेल काही काही ठिकाणी. पण बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की आजकाल सुना काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. मी लग्न करून आले, मी तुमची नोकर नाही, ही सुनांची उत्तरं आहेत. ठीक आहे, तू लग्न करून आलीस, नोकर नाहीस, मग घरातली कामं कुणी करायची? हे पण एकदा, आता जे काम आहे ते कुणीतरी करायलाच हवं ना. मग आता सासूला जर होत नसेल तर मग घरातली कामं कुणी करायची, हा पण प्रश्न आहे ना. तर हा समंजसपणानं प्रत्येक गोष्ट जर समजून घेतली तर ह्यातनं काहीतरी मार्ग निघेल. माझा दोष नाही, माझा दोष नाही. त्यात एका ताईंची खूप छान कमेंट होती. त्या म्हणाल्या, मला 2 सुना आहेत पण खूप चांगल्या आहेत, मला लेक नाही, त्या सुनाच माझ्या लेकी आहेत. तर खरंच इतकं छान वाटलं की सांगायला नको, इतकं छान वाटलं. असं सगळ्यांचं आयुष्य असतं ना तर किती बरं झालं असतं. दुःख म्हणजे काय कुणालाच कळलं नसतं आणि देवाची आठवण पण झाली नसती. म्हणूनच की काय, आपल्याला देवानी थोडंफार दुःख दिलंय. कारण आपण ज्या ज्या वेळी दुःखात असतो त्या त्यावेळी फक्त देवाचं नाव घेत असतो, देवाचं नामस्मरण करतो त्यातून सुटका होण्यासाठी. आणि करायला पण पाहिजे, कारण फक्त आपण देवाचं नाव घेतो म्हणजे आपल्या मनात जी काय सकारात्मक ऊर्जा आहे ते निर्माण करतो आणि पॉझिटिव्ह विचार करतो. त्यातच आपल्याला ते त्या दुःखातून निसटायचं बळ मिळतं, ताकद मिळते. आणि खरं सांगायचं तर आजकाल पूर्ण समाजात हेच चित्र दिसतंय. एखाद दुसरा टक्का म्हणजे सुनांना सासू सासऱ्यांची कदर आहे, खूप जास्त त्या चांगल्या आहेत. पण फक्त 1-2% बरं का. पण जास्तीत जास्त 99% लोक, 99% सुना ह्या सासू सासऱ्यांच्या विरोधातच आहेत. आता परवाचंच एक उदाहरण सांगते तुम्हाला. आमच्या इथलीच एक, म्हणजे तिचा मुलगा पुण्याला असतोय, मग त्याचं लग्न होतं, त्यानं लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज केल्यानंतर ही बिचारी आई आई आणि वडील दोघंही गेलेले, लग्नासाठीच गेलेले फक्त. लव्ह मॅरेज म्हणजे काय तर कोर्ट मॅरेज वगैरे असंच देवा मंदिरात वगैरे करणार असतील. जास्त काय कुणाला सांगितलं नव्हतं त्यांनी, फक्त फॅमिली आणि ते. तर 8 दिवसांनी त्या मुलगीनं काय प्रश्न विचारायला पाहिजे नवऱ्याला, तुझे आई वडील गावाकडे कधी जाणार आहेत? मला इतकं त्यांचं करायचं होणार नाही. आत्ता ही सध्याची स्थिती, परिस्थिती आहे. मग विचार करा, एखाद्या आईवडिलांना एकच मुलगा असतो. आता मुलींनी जर असं ठरवलं की मला तुझ्या आईवडिलांना सांभाळायचं होत नाही, तर मग त्यांचं भविष्य काय? आणि सगळ्यांना मला पण एकच मुलगा आहे, पण माझा मुलगा अजून एवढा लग्नाचा नाही झालेला. पण उद्या भविष्यात विचार करण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत ना, की जर सगळ्यांनी ठरवलं की आम्हाला सासू सासरा आमच्या जवळ नकोच आहेत, मग काय करणार? एकतर पर्याय आपल्याला कुठंतरी म्हणजे ते म्हणतात ना, वृद्धाश्रम बघायला पाहिजेत. नाहीतर आपण आपलं स्वतःचं करण्या इतपत आपल्याला स्ट्रॉंग बनवायला पाहिजे आणि आत्तापासून तशी मनाची तयारी ठेवायला पाहिजे. हा विचार माझ्या मनात समाजात बघूनच येतो ना. कारण आणि माझ्या व्हिडिओवरती इतक्या लोकांच्या कमेंट आहेत, सगळ्या 99% कमेंट आहेत त्या अशाच आहेत. मला पण 2 मुलं आहेत, पण मला बघत नाहीत, सुना त्यांना माझ्याकडे येऊ देत नाहीत. एका तर ताईची कमेंट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझा मुलगा जवळच राहतो पण सून बोलू देत नाही. मी काहीतरी खायला दिलं तर सून खाऊ देत नाही. काय, मला इतका अंगावर काटा आला वाचून.
काय वाटत असेल त्या माऊलीला, काय कोणती अवस्था आहे ही. स्वतःच्या मुलाला समोर बघायचं, पण त्याच्या बरोबर आपण बोलू शकत नाही. ही अवस्था आहे समाजाची. खूप भयंकर अवस्था आहे. त्यामुळं त्या ताईंची कमेंट सगळ्यात जास्त मला इथं लागली. नका मुलांनो, इतकं पण कठोर वागू नका आई बरोबर, कारण हीच आई आपल्यासाठी रात्रभर जागलेली असते. ह्याच आईनं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं, तुमच्या कितीतरी चुकांना पांघरून घातलेलं असतं. ते दिवस आठवा. थोडं आईचा विचार करा, आईच्या काळजाचा विचार करा. बायको हवी आहे, माहित आहे मला. बायको तुम्हाला, आम्ही म्हणत नाही की बायको सोडून द्या. आणि मुलींनो, तुम्ही पण तुमची आई आहे असं समजा. तुमच्या आईच्या जागी तुमची सासू म्हणजेच तुमची आई आहे असं समजा. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, छान वाटेल दोघींना पण. सासवांनी पण एखाद्या ठिकाणी जर सासू कठोर वागत असेल तर त्यांनी पण आपलं काय चुकलंय का हे विचार करा. एका हातानं टाळी कधी वाजतच नाही. फक्त म्हणूनच म्हणते, दोन्ही बाजूंनी विचार करा. कुणाचं काय चुकत असेल तर समजून ही परिस्थिती बदलली पाहिजे, इतकंच माझं मत आहे. की ही जी भयावह परिस्थिती आहे, हे जे समाजाचं चित्र आहे, हे चित्र बदललं पाहिजे. कारण अशानी म्हणजे एक एक पिढी आहे ती धोक्यात आहे. जी आई वडील आहेत त्यांची पिढी आज धोक्यात आहे. आणि ह्याला जबाबदार आपणच आहोत. आपली मुलं, आपण सगळे मिळून याच्यावरती काहीतरी उपाय, काहीतरी काहीतरी समंजसपणानं मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचून खूप छान वाटतं. तर प्रत्येक आईला मुलं आणि सुना आयुष्यभर चांगली साथ देऊ देत, हीच मला ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. कुठलीच आई कधीच रडली नाही पाहिजे. सगळ्या आयांना सगळी सुखं मिळू देत.